पुढे गेला आहे. तर ओम साईराम साईमाई सकाळ सकाळचे. तर आजचा आहे आमचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची साईमाई सकाळ. आणि वाजल्यात आता 5:11. 4ला उठलेला अंगल करायला. तर थंडी जाम आहे. मी जॉकेट घालून ना तयारी करून आहे. आता आरती पण चालू झाली आपली. आणि सगळे साईराम आपले लागले पावडर टिकली करायला. हे बघ आपण केली मस्त तयारी. आता जाऊ आपण आरती सकाळची काकड आरती. आणि आज असं वाटत नाही की आज 6वा दिवस आहे. चालून चालून दिवस कसं जाताना काय समजत नाही बाबांची याच्या. तर आज आपली बाबाचं तेलवण होणार आहे वावीला. आणि काय सेवकरींचा सत्कार आणि आशिष मात्री तर आहेच फुल धमाल करायला. तर चला आता आपण डायरेक्ट आरतीला भेटू. आरती घेऊन चला चला. जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी. नवदास माझी पावेल समाधी कराग्र बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणायची सत्य नित्य ज्ञापचित चरण आला आणि वाया गेला. दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे. निधी त्यास तुमचा मी भार वाहिन सर्वथा नवे यथा वचन माझे. नारायण आहे साय सर्वांनी त्याचं प्रीती लागे. माझा रहा काया वाचा मनी दयाचा मी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला धन्य माझा पाय. झाला धन्य माझा पाय. झाला धन्य साईराम. बघा सगळे उठले आज पण कापणार आहोत. सगळे माहिती आहे आंघोळ ना, वगैरे जास्त करून चालतंय. आपल्या आपल्या बॅगी टेम्पोमध्ये टाकायला निघालेत साईराम. हे बघा तर आम्ही पण रेडी झालोय बॅग्या टाकायला. तर चला मस्त बॅग्या टाकू आणि नंतर पालखीसोबत जाऊ आपण. साईराम साईराम. बंदर सोडून निघलो आपण आता. पालखी निघाली पुढं झेंडा गेला पुढचा. जय साई जय साई जय साई ओम भेटू. आनंदाची वृत्ती. साईराम पोचलोय आपली पहिली झेंडे वगैरे बघा. मागे होतो पहिले झेंड्याचे मध्ये राहू. काही टेन्शन नाही. काय बोलला साईराम. आणि आपल्या वाडी साईराम छोटा साईराम. पालखीने याच्यानं बसते तुम्हाला रत्तान लगेच. बॅटरी दाखव. बॅटरी मारून दाखवते ना. हे बॅग सगळं साहित्य जोडीला मस्त चाललोय. थंडी थंडी आहे खूप थंडी आहे. आणि आंघोळ नाही केली.
चुनी आंघोळ नाही केले. गोली खाले गोली. मी नाही गोली खाल्लेल. तुला दाखवली ना गोली, आंघोळ करायची गोली दाखवली का नाही? हा 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 बघला, याला गोली दाखवली आंघोळ करायची. गोली खाली का आंघोळ आपोआप होते ना रे. मी आंघोळ केले. मी आंघोळ साईराम साईराम चला साईराम साईराम ओम साईराम. साईराम 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 माऊली साईराम. साईराम. पाणी घ्या. थंड घेणार का? हा साईराम. या. गाई म्हणते साईराम. ज्यूस. हो साईराम मस्त एक एक ज्यूस घेतलाय आणि पाण्याची बॉटल. साईराम. ओम साईराम. तर आता मस्त जाऊ स्पॉट जवळ आला नाश्त्याचा आपला. म्हणजे 1 का 2 वर्ष झालं मी पाय जाम दुखत होता, जाम हालत बेकार झाली माझी स्पॉटला ये नाश्त्याच्या ठिकाणी. आता पोहोचू आपण पहिले झेंडावर आलो. मस्त आराम पण करायला भेटेल, नाश्ता पण दाबून करू. लागवड केलेली गहू आणि हा सूर्यदेवचं दर्शन पण झाले आणि हे गहू. पोचलोय आम्ही. नाश्ता बघू शकता, 6व्या दिवसाचा नाश्ता जवळ असते आमचा. 6व्या दिवसाचा नाश्ता सकाळचा. तर पुढच्या झेंड्यावर आलेलं साईराम सगळं आम्ही पण आणतो. तर मस्त लाईनीला राहिल्या नाश्ता गोठाला येऊन ना बसतील साईराम. अरे पाव. काय आहे साईराम नाश्त्याला आज? नाश्ता आहे पावभाजी. पावभाजी. बघू इथं गरमागरम पावभाजी. पाव घ्या किती पाहिजे तिकडे. लागलं तर परत घे. साईराम घ्या. त्यामध्ये लागलं तर घ्या परत. श्री साई समर्थ सेवक पदयात्री यांचा कोणाचा रेडमीचा मोबाईल हरवला असेल त्यांनी रथाजवळ यायचं आहे. हरवला असेल त्यांनी रथाजवळ येऊन घेऊन जायचं आहे. साईराम. साईराम साईराम. 6व्या दिवसाच्या आपले दुपारच्या स्पॉटवर पोचलो. साई शोभा मंगल कार्यालय. काहीच पटापट जाऊ. आणि काय करतो माहीत आहे दुपारची तुम्हाला कपडे द्यावं लागते टी शर्ट. तर टी शर्ट देऊ आणि नागपूर जाऊन 5 किलोमीटर आपलं बँडसोबत संध्याकाळचे स्पॉटला जाणार आहोत. ते पण नाचत. तर चला साईराम पटापट आम्ही पण फ्रेश होतो. चिवटीची वारीला मजा. त्याचं कपडे त्याने ठेवायची ही सेवा असते बघ भाई. जी वर्षांची मजा असते ना, एक नंबर. ती मजा इकडे असते. मजा वेगळी. इकडे स्वतःची स्वतः सेवा करायला लागते. कपडा धवायचं. बघ आम्ही पण धवायला लागलो. भाऊजी बघा सब चोरते. मस्त आम्ही कपडे धुवून चालले. वालत घाले चला. फ्रेश पण झाले आता मस्त. कपडे वालत टाकता. किती गाल झालं कसं सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली मायक, निघून गेली गायक. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. पालखी सगळं पालखी एक बाबाचा झाला ना ताई साई बाबा तू रबा साई बाबा गाव कौतुके तू
संतांचा समाज आनंदाला येई पूर संतांचा समाज 6व्या दिवसाचा दुपारचा भंडारा काय मग सुरेचा कोशिंबीर पापड भंडारा आता मेनू आहे 6व्या दिवसाचा तर ओम सायरा मस्त आता आम्ही जेवण वगैरे करून आराम करून आता निघतोय आम्ही वावीला 6व्या दिवसाची वस्ती. तर पहिला झेंडा पण आले. दादा झेर झे हातानं झेंडा झेर झे खांद्यावर पालकी दादा झेर झे हातानं झेंडा झेर झे खांद्यावर पालकी साई समर्थ सेवकांची पालकी निघाली शिर्डी नगरी साई समर्थ सेवकांची पालकी निघाली शिर्डी नगरी हे शिर्डी गावाला जायचं हाय साई बाबाला पायाचं हाय बाबाचं आपले धरून पाय दर्शन त्यांचं जेवाचं हाय तिथं पाऊर द्वारकामाई पाऊर साईंची चावडी पब्लिक बघा गौरे नजर खोली तक नाही सायराम दिली आपको आम्ही पण झाल्या पोरा गेल्या पुढं मी थोडी व्हिडिओ काढत मागे राहिल्या हे जाऊ बँड वाज तिथं आपण भेटू त्याच्या स्पॉटवर बँड आहे आपला तिथून नाचत जाऊ पाय दुखले तरी नाचत हे सारी का नाचशील का नाही तर बँडवर नाचत जावले मजा करीत चला स्पॉटवर भेटू आपले चायच्या साईराम आम्ही पोचलोय आता स्पॉटवर चायच्या मस्त चाय पिऊ आता आणि थंडी थंडी लागते हवा आणि बँड वाटते जोराला लावले पहिला आपण जाऊ चाय पिऊ हा तुम्ही ना साईराम आजी जवळ चहा पितो बसता बसता आजीला विचारू आजी किती वर्ष झालं पालखी 65 वर्ष तुम्ही पालखी किती वर्ष चाललं पहिला वर्ष हां आजीचा पहिला वर्ष कोणत्या गावांची आजी आम्ही साठी म्हणजे मीरा म्हणजे आहे विरारची साठीच्या गावाने आलो खाडीच्या गावात फॉर्म भरला आजीचा आहे पहिला वर्ष खाडीच्या गावात फॉर्म भरला आजीने तर मस्त आता आम्ही आजीची चहा पितो बसून बसून चला साईराम आजी साईराम साईराम निघलो आम्ही चहाच्या स्पॉटवरून 1 किलोमीटर पुढे वाजवायचे आपल्याला बँड पहिले झेंड्याची चोरी लावू साईराम चला पुढं भेटू आपण
इथून नाचत गाचत
वाडीला पालखी पोहोचले. आता पालखी आपली पोहोचली तर आपण पण फ्रेश हो नंतर भेटतो. तर ओम साईराम मित्रांनो, पोहोचतो आम्ही वावीला. आणि वावीला आजचा 6वा दिवस, 6वी दिवस संध्याकाळची आरती लास्ट. तर आता जाऊ आपण आरती करू, नंतर भेटू बाबाच्या तेलवनाला आणि ऑर्केस्ट्रा फुल एन्जॉय. साईराम नाचायचं आहे, फुल नाचायचं आहे, फुल एन्जॉय करायचं आहे. 6-7 दिवस कसे गेले आम्हाला माहिती नाही, पण आजचा 6वा दिवस आहे. भरपूर एन्जॉय येते. अजून जर 2 दिवस असते तर अजूनपर्यंत खूप मजा आली असते. काय करू शकतो, थोडेच दिवस बाकी आहेत. पूजाचे वंदन, साईचे वंदन, करू बाबांचे वंदन, गणू म्हणे बाबा साई, धाव भाव माझे आई, भाव माझे आई, धाव भाव माझे आई. हरी तुला गणपती चरण तुला माय नमः, प्रेमेण आनंद पूजन तमेव वाणी म्हणे नमः. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या गृणं तमेव, तमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनेन्द्रिय वा बुद्ध्यात्मा वा प्रकृतिर्वा करोमि यज्ञं सबल परस्मै नारायणाय समर्पयामि. आगतं केशवं रावणारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्रीनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय, ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय संग मला शिकवा. ओ साई गावाची लोक जाऊनची आली, गावाची लोक जाऊनची आली. 2-4 दिवस रे उंची आली, 2-4 दिवस रे उंची आली. गावाची लोक जाऊनची आली, 2-4 दिवस रे उंची आली. इच्छा आहे माझे, इच्छा आहे माझे मनाचे बाबा, इच्छा आहे माझे मनाचे बाबा. पुरी तू करशील कवा, सांगा पुरी तू करशील कवा. बाबा तुझे बेटीचा बोलवणा, सांग मनात असेल कवा. बाबा तुझे बेटीचा बोलवणा, सांग मनात असेल कवा. बाबा तुझे बेटीचा बोलवणा, सांग मनात असेल कवा. बाबा तुझ्या बेटीचा बोलवणा, सांग मनात असेल कवा. सर्व होतील साईबाबांचे पण गाणी होतील, मथुरचे पण होतील. साईनाथ महाराज की साईला सजवा साईला सजवा पालुकीन बैठवा, पालुकी खांद्यावरी महाराज, पालुकी श्रीला जवा, पालुकी खांद्यावरी महाराज, पालुकी श्रीला जवा, पालुकी खांद्यावरी महाराज, पालुकी श्रीला जवा, पालुकी खांद्यावरी महाराज, पालुकी श्रीला जवा. साईला सजवा पालुकी साईला सजवा.
शिर्डीला चलवा या या कसाऱ्याच्या वाटे नाही माझी घाटन देवी भेटे या कसाऱ्याच्या वाटे आई माझी घाटन देवी भेटे या या कसाऱ्याच्या वाटे नाही माझी घाटन देवी भेटे या कसाऱ्याच्या वाटे आई माझी घाटन देवी भेटे आईचा मन पहिला बोराला बालुकी शिर्डीला चलवा आईचा मन पहिला बोराला बालुकी शिर्डीला चलवा देवीचा मन पहिला पुरवा बालुकी शिर्डीला चलवा देवीचा मन पहिला पुरवा बालुकी शिर्डीला चलवा या या शिर्डीच्या वाटे माझा साईबाबा भेटे या शिर्डीच्या वाटे माझा साईबाबा भेटे या या शिर्डीच्या वाटे माझा साईबाबा भेटे या शिर्डीच्या वाटे माझा साईबाबा भेटे बाबाचा मन पहिला पुरवा बालुकी शिर्डीला चलवा 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 तयारी जोरात चालू आहे वडे वडे पण राहिले आपले चला चला पटापट
चालले सत्कार सेवकरी जे आणि सेवकरी यांचा सगळ्यांचा सत्कार चालू आहे. सत्कार झाल्यानंतर भेटत गेले आणि बिनारला राज ढोलकी वादक होता आणि वाटलं होतं हा सिंगर आहे. मग त्याच्यानंतर प्रमोदनी सुद्धा सांगितलं की खूप स्वतः हा चांगला गातो आणि राजचा खरा अनुभव अपेक्षित आहे. मी राजच्याबद्दल राजनाला सुद्धा विचारलं. राज मराठी नाही आहे. राज हा उत्तर प्रदेशातला मुलगा आहे, पण उत्तम मराठी गाणी बोलतो, कोळी गीत बोलतो, वारली डान्स बोलतो आणि सगळ्यात भयानक होतं म्हणजे त्यांनी घटनदेवीला सगळी गुजरातीमध्ये गाणी घेतली. गुजराती समजो का न समजो पण त्यांची ह्याची गाणी बरोबर होती. गरबा आणि राजचा अनुभव खरं आम्हाला प्रेरणादायी असेल. बघूया राज. श्री साई समर्थ सेवक सुशांत दादा यांच्या पालखीत सिंगिंग करण्याचा मान मिळाला. चेतन दादा सोबत ग्रुप 6 दिवसात खूप म्हणजे आज मजा आली. पुढच्या वर्षी पण नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. ओम साई. त्यातच आहे सगळं त्याच्यातच आहे आणि पेंटरला काय अनुभव असेल तर आता पेंटर जास्ती रफ नको बोलू. पालखीवर पेंटरच्या अंगात पण तर खूप आहेत, पण मनाला एक खंत आहे. जर आपण यावर्षी जर सर्वांनी निश्चय केला तर पुढच्या वर्षी चांदीची पालखी इथे येणार आहे. हा जर निश्चय केला तर मी का सांगतो माहिती आहे का, ह्या पालखीमध्ये त्या चांदीच्या पादुका आहेत. याच्यापूर्वी पण मी दिलेल्या आहे, पण भंडाऱ्याच्या वेळेला त्या कुठे गायब झाल्या की हरवल्या त्या काय माहिती नाही. पण दादाच्या वाढदिवसाला बाबांच्या कृपेने आपल्याला पुन्हा सापडलेलं आहे. पण एकाच पालखीमध्ये 2-2 पादुका घेऊ शकत नाही. त्यामुळे ज्या पादुका माझ्याजवळ पहिल्यांच्या ज्या पादुका आहेत ज्या सापडल्या त्या मी पुन्हा पालखीला त्या भेट देत आहे. दादांनी त्याचा स्वीकार करावा हीच विनंती आहे. आणि प्रत्येक पदयात्रेने जर निश्चय केला तर पुढच्या वर्षी चांदीची पालखी आपण खांद्यावर घ्यायचे हा विचार सगळ्यांनी मनात ठेवून थोडी थोडी चांदी का होईना नका एवढी तरी आपण पालखीसाठी चांदी गोळा करावी. जर माझा ग्रुप 50 जणांचा असेल तर मी प्रत्येकाच्या जवळून 100-100 रुपये घेतले तरी किती होतात बघा. आणि प्रत्येक जणांच्या ग्रुपने जर ते ठरवलं तर खरोखर पुढच्या वर्षी आपल्याला चांदीची पालखी खांद्यावर घेण्याचा मान मिळेल. ओम साईराम. व्हिडिओ कार्ड चालू ठेव. सूरज धुमार कामन. तर ओम साईराम सगळ्यांना. तर या पालखीमध्ये यावर्षी माझं 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये पहिला ब्लॉग टाकलो मी, कारण की सगळं ब्लॉग केल्यान शूट केल्यान मी आणि एडिट करायला टाईम नाही. घरी गेल्यावर प्रत्येक ब्लॉग टाकी आणि यावर्षी मला साईबाबाच्या कृपेने आणि दादाच्या आशीर्वादाने हे तुमचं पहिलं पेमेंट आलं. त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं. साईरामांचं एवढं बोलून संपवतो. साईराम.